सर्वप्रथम विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले माझे त्रिवार वंदन. आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग, गावकरी मंडळी आणि माझ्या तमाम बालमित्रांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. विजय विश्व तिरंगा प्यारा, विजय विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. कोणत्याही दिवसात स्वातंत्र्य दिन म्हणजे अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस असतो. आज 15 ऑगस्ट संपूर्ण भारत देश आपला एकच दारावा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहे. व्यापारी म्हणून येऊन राज्यकर्ते बनलेल्या इंग्रजांनी भारतात 150 वर्ष गुलामीच्या पादत्राच्या खाईत लोटले. स्वातंत्र्यासाठी टिळक, नेहरू, गांधी, पटेल अशा अनेक महापुरुषांच्या नेतृत्वाखाली हजारोंनी आपल्या प्राणाची आहुती दिली. व 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीच्या तुरुंगाला सोडून भारत स्वतंत्र झाला. And the stock of the minute over, and the stock of the minute over. When the world sleep, India will never too late and freedom, India will never too late and freedom. असे भाषण करून पंडित नेहरूंनी स्वातंत्र्याची घोषणा केली. आज भारत जगातील सर्वात मोठा प्रजासत्ताक देश आहे. धर्म, भाषा, पंथ अशा विविधतेची भारताच्या एकत्मतेला कुठेही तडे गेलेले नाही. भारताने कला, विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, शिक्षण, अवकाश, संशोधन अशा क्षेत्रात प्रगती केली आहे. शत्रूंसाठी भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. देशासाठी हजारो शहीदांनी आपले बलिदान दिले, त्यांना आपण अभिवादन करूया. आणि पंडित नेहरूंनी पाहिलेले सुंदर भारताचे सुंदर स्वप्न साकार व्हावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता एवढं सांगतो, जुल्मी के आदि को गाड़ कर, जुल्मी के आदि को गाड़ कर, फड़फड़ा रहा है शान से, फड़फड़ा रहा है शान से. ए दुश्मनों निगाह भी मत करना इधर, ए दुश्मनों निगाह भी मत करना इधर, वरना जलाकर राख कर देंगे शमशान में, जलाकर राख कर देंगे शमशान में. जय हिंद, जय भारत.